नमस्कार, मी बारामतीकर श्रद्धा दराडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आहे आमचा कॉलेजचा लास्ट डे, आमचा लास्ट फायनलचा पेपर आहे आणि आमचा इथं अभ्यास चालू आहे लपून छपून. हे बघा, लास्ट टाईम आम्ही एन्व्हायरमेंट बघत आहोत आमच्या लायब्ररीमधलं. सगळ्यांचा अभ्यास करायचा चालू आहे. माझं इथं ब्लॉग चालू आहे कारण की परत हे एन्व्हायरमेंट नाही. आमचं आजच एक्झाम नंतर फेअरवेल पण आहे. दोन्हीकडं मन पळते, एक्झामकडं पण पळते आणि परत फेअरवेलकडं पण पळते. एक प्रश्न वाचला की दुसऱ्या प्रश्नाच्या वेळेस फेअरवेल आठवते. दाखवते एक्झाम स्ट्रेस आमच्या लायब्ररीमधलं. टॉपर शहा मॅडम आणि ते सर्व मित्रमैत्रिणी. एक्झाम संपली आणि बॅग घेऊन सगळेजणांना आम्हाला ऑडिटोरियममध्ये बोलवलं होतं. मी बॅग घेण्यासाठी लायब्ररीमध्ये आले. ही बघा आमची लायब्ररी. सगळेजण आनंदात एकमेकांना भेटत आहेत कारण की लास्टचा पेपर संपला आणि पेपर संपला लगेच आता आम्हाला पुढे फेअरवेलची तयारी होती. इथे बघा ज्युनियर्सनी आमच्यासाठी रांगोळी काढली आहे. वी विल मिस यू. खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि आम्ही इथं फार इमोशनल झालो. पण आतमध्ये गेलं ऑडिटोरियममध्ये तर खूप छान डेकोरेशन केलं होतं फुग्यांचं. कालपासून सगळे ज्युनियर्स हे फुगे फुगवण्यातच बिझी होते. इथे आम्ही सगळेजण फीडबॅक देण्यासाठी थांबलो होतो. जे सब्जेक्ट्स वगैरे असतात त्याचे. रील शूट झाली. आता सगळ्यांचं सिग्नेचर डे चालू झालं. सगळेजण शर्टवरती पेननी स्केच पेननी एक एक हॅशटॅग देत होते. मला मोस्टली सगळ्यांनी रील स्टार म्हणूनच दिले. अख्खा शर्ट माझा रील स्टार म्हणूनच भरला होता. पेन आणि स्केच पेननी बघा प्रत्येकजण फक्त रील स्टार लिहित होतं. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. इथं आमच्या बिट्टूचं मनच भरत नव्हतं. तिने सगळं तिला जे जे वाटत होतं ते लिहिलं. 2 तास तयारी करून इथे आम्ही परत फेअरवेलसाठी ऑडिटोरियममध्ये जमा झालो. लगेच ॲक्टिव्हिटीज डान्स सुरू झाले. इथं ॲक्टिव्हिटीज होती की लहानपणीचा फोटो तो गेस करायचा की हा कुठल्या क्लासमेटचा फोटो. सगळेजण लहानपणीचे फोटो बघून एकदम शॉक झाले की कुणाचा फोटो आहे हा, कुणाचा फोटो आहे. लवकर कळतच नव्हतं की लहानपणीच्या फोटोवरून की नेमके फोटोज कोणाचे. यात माझासुद्धा फोटो आहे. माझा फोटो तर लगेच सगळ्यांनी गेस केला कारण की मी 4 फोटो दिले होते आणि इझिली माझं लक्षात येईल असे मी फोटो सेंड केलेले होते. सगळेजण इथे गेस करतायत कोण आहे कोण नाही आहे ते. ज्युनियरनी ही ॲक्टिव्हिटी खूप छान घेतली. खूप मजा आली आम्हाला यामध्ये कारण की प्रत्येकजण एकदम निरखून बघत होतं की नेमका हा फोटो कोणाचा आहे गेस करायचं होतं. गेस एकाचं केलं जायचं आणि तो विद्यार्थी वेगळाच निघायचा. खूप आम्ही हसलो यामध्ये आणि खूप छान एन्जॉयही केला. ही अशी ॲक्टिव्हिटी पहिल्यांदाच आमच्या ऑडिटोरियममध्ये घेतली आणि नवीन होती त्याच्यामुळं सगळ्याजणांनी खूप एन्जॉय केला या ॲक्टिव्हिटीमध्ये. यानंतरनं दुसरी एक ॲक्टिव्हिटी घेतली टॅगलाईन्सची. त्याचा तर एक अंदाजा होता आम्हाला पण ही ॲक्टिव्हिटी आम्ही पहिल्यांदाच बघत होतो आणि खेळत होतो. सगळेजण पूर्ण पार्टिसिपेट झाले. टीचर्ससुद्धा खूप आनंदी झाले की अशी ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने घेतली. त्यासाठी सगळ्यांचे फोटोज वगैरे कलेक्ट केले. फोटोज म्हणजे पूर्ण त्यांनी व्यवस्थित नाव वगैरे दिलेलं होतं. त्याच्यामुळे लगेचच सगळ्यांना कळत होतं कोण बरोबर बोलते कोण नाही ते. आता इथं माझा फोटो आला आहे बघा. बघा म्हणलं होतं का नाही लगेच माझ्या नावाला सगळ्यांनी ओळखलं. माझा लहानपणीचा फोटो बघितला की. Correct.
तास डान्स करून झाला. आता सगळेजण जेवायला बसले. मी पहिलाच मग ते जेवायला बसले होते, त्याच्यामुळे माझं जेवण लवकर झालं. सो इथं सगळ्या माझ्या मैत्रिणी ग्रुप करून छान बसल्या होत्या. सो म्हणलं चला व्हिडिओ रेकॉर्डिंग करावा. फायनल एक्झाम संपली, फायनल इयर संपलं, MBA संपलं, फिनिश. आज लास्ट डे ऑफ कॉलेज पण झाला. आता उद्यापासून नो कॉलेज, नो युनिफॉर्म, नो आयडेंटिटी कार्ड, नो सिलेबस, नो प्रेझेंटेशन. आता माझं कॅम्पस व्ह्यू सुद्धा तुम्हाला नाही दिसणार, इतका अंधार पडलाय. कॉलेजमधून पाय निघा ना. फार इमोशनल वातावरण झालंय. सो चलो असाच एक नवीन ब्लॉग घेऊन येईल. थांबा लाईट आली. पुन्हा एक ब्लॉग घेऊन येईल लवकरच. हे बघा आत्ता शीत दिसतंय चेहरा. सो पुन्हा ब्लॉग घेऊन येईल. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज MBAचा लास्ट पेपर झाला आणि मी बारामतीतील विद्याप्रतिष्ठानमधील MBAच्या सर्व शिक्षक स्टाफचं मनापासून आभार मानते. खूप 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 धन्यवाद, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझ्या मुलीला अप्रिशिएट करत गेला. खूप छान रील्स काढते, अशीच काढत राहा. ही कौतुकाची थाप तुम्हा सगळ्या शिक्षक स्टाफकडून मिळाली आणि ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मनापासून धन्यवाद तुमच्या सर्वांचे.